आपण आज आंदोलनस्थळी बसले होते आणि आता पण अधिकाऱ्यांनी आपल्या आंदोलनस्थळाला भेट दिली यानंतर आपण काय सांगाल? आता आंदोलन आपण मागे घेतलेले आहे. धानाचा बोनस मागील 7 महिन्यापासून मिळाला नव्हता, परंतु 180 कोटी जेव्हा आले आणि काही धान उत्पादक शेतकऱ्याला बोनस वाटप करण्यात आला, त्यानंतर उर्वरित शेतकरी जे बाकी होते ते सातत्यानं मी DMO साहेब आणि मार्केटिंग फेडरेशन यांच्यासोबत पत्रव्यवहार आणि पाठपुरावा स्वतः चर्चा केली, परंतु अखेरीस असे निदर्शनास आले की नवेझरी येथील 125 शेतकरी हे ब्लॅकलिस्टमध्ये गेलेले आहेत. म्हणजे आज जरी बोनस आला असेल 70 कोटीचा, परंतु लगेच ते आम्हाला उद्या भेटू शकत नाही, ही काळ्या दगडावरची रेखा आहे. म्हणून आपण साहेबांना आणि तांत्रिक ज्या काही अडचणी असतील, माननीय तहसीलदार साहेब आमच्या विनंतीला मान देऊन आले, BDO साहेब म्हणतो DMO साहेब यांची जी सखोल चौकशी चालणार आहे, त्या चौकशीमध्ये आपण 7 दिवस म्हटलं, पण आपण आपल्याकडून अजून 7 दिवस, कारण माझ्या माहितीप्रमाणे त्यामध्ये काही ना काही गोष्टी आहेत, त्यामुळेच ते बोनस, कारण माझ्या एका भावाला बोनस आला आणि दुसऱ्याला आला, म्हणजे काही ना काही आहे. ती सखोल चौकशी करून आपण त्यांना 15 दिवसाचा वेळ देत आहोत. जर या 15 दिवसामध्ये आम्हाला सरकारने भीम पोर्टलनी ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करून आम्हाला बोनस मिळाला नाही, तर याच्यापेक्षा उग्र आंदोलन आम्ही याच ठिकाणी करू आणि त्याचा मग जे काही जीवितहानी वित्तहानी होईल याला सरकार सर्वस्वी जबाबदार आहे. मी आजच्या ठिकाणी या ठिकाणी जिल्हा पण अधिकारी म्हणून आपण नवेझरी या आंदोलन स्थळाला भेट दिली, काय सांगाल? या ठिकाणी श्री महेंद्र भांडारकरजी, जिल्हाध्यक्ष प्रहार जनशक्ती जिल्हा गोंदिया यांनी या ठिकाणी सातत्याने मागणी करीत आलेली आहे की शेतकऱ्यांची चुकारी असो, धान खरेदीचे बोनस असो, या बाबतीमध्ये त्यांनी कायमस्वरूपी आमच्या कार्यालयाशी पाठपुरावा केला आहे, शासनाकडे पाठपुरावा केला. आता सध्या त्यांच्या या प्रयत्नाला यशसुद्धा आलेलं आहे आणि शासनसुद्धा त्या बाबतीमध्ये सजग असून नुकतंच आम्हाला 180 कोटीचं गेल्या 2 महिन्यापूर्वी बोनसचं वितरण झालेलं असून उर्वरित जी रक्कम होती 70 कोटी ही सुद्धा 40,40,000 शेतकऱ्यांची या कार्यालयास प्राप्त झालेली असून त्याचे वाटप आम्ही सोमवारपासून करीत आहोत. या ठिकाणी भांडारकरांचा जो मुद्दा होता की आमचे 125 लोक या तुमच्या बोनसच्या यादीमध्ये सध्या ब्लॉक करून ठेवलेले आहे, तर आम्ही भीम पोर्टल आणि आमचे वरिष्ठ कार्यालय तसेच राज्य शासन यांना मान्य तहसीलदार साहेबांच्या अधिपत्याखाली तलाठी मंडळ वगैरे यांच्याकडून त्या 125 लोकांची सत्य पडताळणी करून घेऊन आम्ही हे 8 ते 15 दिवसामध्ये आयुष्यामधील मार्ग काढून जे ब्लॉक जे केलेले आहे त्या पद्धतीने त्या ब्लॉकमधून त्यांची मुक्तता करण्याबाबत शासनास आम्ही अहवाल सादर करू आणि भीम पोर्टलकडून ते ब्लॉक उठवण्यात येतील.